योद्धा न्यूज मराठी। रेटवडी जरेवाडी परिसरात कांदा काढणी जोमात, पण बाजारभाव कोमात, शेतकरी हवालदिल। खेड पुणे प्रतिनिधी दत्ता भगत। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेटवडी येथील जरेवाडी परिसरामध्ये सध्या कांदा काढणीचा हंगाम मोठ्या जोमात सुरू झालाय। शिवारात सगळीकडे कांदा काढणीची लगबग पाहायला मिळत असली तरी बाजारभावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले। एकीकडे उत्पादन घेताना आलेला प्रचंड खर्च आणि दुसरीकडे कवडीमोल बाजारभाव, अशा कात्रीत येथील शेतकरी अडकलाय। वाढता खर्च आणि निसर्गाचा लहरीपणा। यावर्षी कांदा पीक घेताना शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला। खते आणि बियाण्यांच्या किमतीत झालेली मोठी दरवाढ, मजुरांची भासणारी टंचाई आणि त्यातच बदलत्या हवामानाचा फटका पिकाला बसला। वारंवार पडणारे धुके आणि हवामानातील बदलांमुळे कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव वाढला। परिणामी शेतकऱ्यांना महागड्या औषधांच्या फवारण्या कराव्या लागल्या। यामुळे कांद्याचा उत्पादन खर्च दुपटीनं वाढलाय। बाजारभावाअभावी शेतकरी वर्गात नाराजी। कांदा बाजारात आणल्यानंतर मिळणारा भाव हा उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे। कष्टानं पिकवलेल्या मालाला योग्य दाम मिळत नसल्यानं रेटवडी परिसरातील शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। घाम गाळून पीक उभे केले, पण आता बाजारभाव नसल्यानं जगावे कसे, असा प्रश्न येथील शेतकरी विचारत आहेत। शासनाकडे हमीभावाची मागणी। जरेवाडी परिसरातील आदर्श शेतकरी दत्ताभाऊ पवळे, संतोष पवळे, गोविंद पवळे, विशाल पवळे, समीर पवळे, गणेश पवळे, सचिन पवळे, बागवान पवळे, सुनील पवळे आणि लक्ष्मण पवळे यांसह अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे। खत, बियाणे आणि मजुरीवर केलेला खर्चही निघणे आता कठीण झाले। शासनानं शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देऊन कांद्याला योग्य हमीभाव द्यावा आणि बळीराजाला या संकटातून बाहेर काढावे, अशी आर्तसाद या शेतकऱ्यांनी घातली आहे। या बातमीचा